निवडणुकांच्या तोंडावर मनसेच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू आहे। आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे उपाध्यक्षांची बैठक पार पडली। मात्र या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मनोमिलनावर एक शब्दही काढला नसल्याची माहिती मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे। निवडणुकांच्या तोंडावर संघटना बांधणीवर बैठकीत चर्चा झाल्याचं किल्लेदार यांनी सांगितलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल या वक्तव्यावर राज ठाकरेंच्या भूमिकेची प्रतीक्षा कायम आहे। राज ठाकरे साहेबांनी आजच्या बैठकीत त्या विषयावर चकार शब्द काढलेला नाही। तुमच्या पदाधिकाऱ्यांकडून काही मन की बात साहेबांजवळ झाली? अद्याप नाही। आजच्या बैठकीत असं त्या विषयावर कोण साहेबांकडून किंवा आमच्याकडून कोणताही विषय झालेला नाही। अहवाल दिल्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्लॅन डिस्कस करण्यात आला? प्लॅन हाच आहे की ह्या ज्या आमच्या नेमणुका आहेत त्या योग्य आहेत नाही आहेत, कारण निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर आपल्याला ही सगळी परिस्थिती जी आहे संघटनात्मक ही आपली भक्कम असली पाहिजे। आणि हाच एक प्लॅन आहे ना, संघटना बांधणी भक्कम असेल तर निवडणुकीला तुम्ही सामोरं योग्य रीतीने जाऊ शकाल। याच्यावर चर्चा झालेली आहे। ह्या महिन्याच्या एंडपर्यंत शेवटापर्यंत हे सगळं संपेल आणि त्याच्यावर निर्णय जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल। तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। माझ्याकडे अद्याप विषय आलेला नाहीये। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर नांदगावकरांनी हे वक्तव्य केलंय। वरिष्ठ पातळीवरील चर्चा मला माहिती नाही असं सुद्धा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर नांदगावकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाळा नांदगावकर हे पहिल्यापासूनच ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी आग्रही होते। त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुद्धा केलेले होते। मात्र आता त्यांनी माझ्याकडे अद्याप हा विषय आलेला नाही असं म्हटलंय। त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही। ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्यावेळेला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगेल। कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना। आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला आमच्या कार्यकर्त्यांना त्या दृष्टिकोनातूनच विचार करावा लागतो। प्रत्येक पक्ष तसा विचार करतो।